नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी हायरिस सीड कंपनीचा कंपनी प्रतिनिधी प्रथमेश खुटाळे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत आपले वेदांत कृषी सेवा केंद्राचे संचालक खोळे सर यांच्यासोबत नवीन एका वंडर रेडच्या प्लॉटवरती. तर आता मी खोळे सरांना विनंती करू इच्छितो की त्यांनी सदरच्या प्लॉटबद्दल थोडी माहिती द्यावी. नमस्कार सर. नमस्कार. मी खोळे सर, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर मी आज आलेलो आहे गुरुपिंपरी गावामध्ये श्री सचिनजी मांढरे साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांनी हायरिस कंपनीची वंडर रेड ही व्हरायटी लावलेली आहे. तरी त्यांनी रोपांची लागण केलेली आहे आणि ही जवळपास आता 65 दिवसाचं प्लॉट झालेला आहे आणि हा प्लॉट काल अर्धा तुटलेला आहे. अर्ध्यामध्ये 19-20 टन माल निघलेला आहे आणि आणखीन अर्धा माल तोडायचा राहिला आहे. तो बी आज ते व्यापारी तोडणार आहेत. तर सरासरी 35 ते 40 टनापर्यंत ॲव्हरेज निघेल. आणि माझ्या अनुभवानुसार मी ह्या भागामध्ये पहिल्यांदाच वंडर रेड ही व्हरायटी केली ती शेतकऱ्याकडे कन्सल्टिंग. तर त्यामध्ये मला असं निदर्शनास आलं की ही जी व्हरायटी आहे तर रोगाला फार कमी बळी पडते आणि टिकवण क्षमता भरपूर आहे आणि फळांची जी साईज बघता तुम्ही अशी A1 साईज आणि एकसारखी साईज भरपूर आहे. त्या कारणामुळं की शेतकऱ्यांना ही व्हरायटी उन्हाळी, पावसाळी, हिवाळी करण्यासाठी काहीही अडचण नाही आणि खूप सुंदर व्हरायटी आहे. आणि मी एक फळ कापून पाहिलं तर खूप गोड आणि चविष्ट फळ लागलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून ही व्हरायटी पुढील हंगामासाठी लावण्यासाठी काही अडचण नाही असं माझं प्रत्यक्ष पाहून मी हे तुम्हाला शेतकऱ्यांना सल्ला देत आहे की बा तुम्ही बिनधास्तपणे वंडर रेड हायरिस कंपनीची व्हरायटी पावसाळी, उन्हाळी, हिवाळी लावू शकता. धन्यवाद.